योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरमध्ये 95वा शहीद दिन साजरा। हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन। राजगुरुनगर भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 95व्या शहीद दिनानिमित्त हुतात्मा राजगुरू यांचे जन्मगाव असलेल्या राजगुरुनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून शासकीय मानवंदना देण्यात आली। मान्यवरांची उपस्थिती राजगुरुनगर एसटी स्टँड परिसरातील हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पाजवळ हा मुख्य कार्यक्रम पार पडला। हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या शासकीय कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती। यामध्ये प्रामुख्याने आमदार बाबाजी काळे, पीर शासकीय अधिकारी, प्रांताधिकारी अनिल दौंडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, शिक्षण क्षेत्र हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, प्राचार्य शिरीष पिंगळे, डॉक्टर MB घुले सर, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि संचलन या प्रसंगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील NCC कॅडेट्सनी शिस्तबद्ध संचलन करून क्रांतिकारकांना मानवंदना दिली। कार्यक्रमाला स्थानिक शाळांमधील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता की जय आणि हुतात्मा राजगुरू अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। नियोजन आणि स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, सचिव ॲडव्होकेट मुकुंद आवटे आणि खजिनदार बाळासाहेब सांडभोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले। क्रांतिकारकांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन राष्ट्र निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। आपण हे कार्य आता इतक्या पुढे न्यायचं आहे की आपल्या राजगुरुनगरमध्ये एकही दुकानामध्ये कोलगेट मिळालं नाही पाहिजे, एकही दुकानामध्ये लक्स, लाइफबॉय, पेप्सोडंट, पेप्सी, कोका मिळालं नाही पाहिजे, असं आव्हान आपण सगळ्या दुकानदारांना करूया आणि मोदीजींपर्यंत हा संदेश जाऊ देऊया की आपला हा पहिला तालुका आहे ज्यामध्ये एकही त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व स्मारक समिती असेल, इतर सर्व समित्या असतील, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला शासकीय कार्यक्रमाची वेळ 9:15 आहे। परंतु महाराष्ट्र विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असल्यामुळे बरोबर 12:30 ते 1:45 दरम्यान आपल्या हुतात्मा शिवराम राजगुरू स्मारक आणि परिसराच्या विकासाच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि उर्वरित आपल्या स्मारकाच्या कामाचा निधी या बजेटमध्ये तरतूद न केल्यामुळे तो मिळवण्यासाठी आपल्या तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी मला विचार मांडायचे असल्यामुळे लवकरच या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण आलो। आपल्या सर्वांचं या ठिकाणी दर्शन झालं। आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपल्या खेळचं नाव उज्ज्वल करण्याचं काम हुतात्मा शिवराम राजगुरू यांनी केलं आणि त्याच्या माध्यमातून राजगुरुनगर हे नाव पडल्याच्या नंतर संपूर्ण भारत देशाच्या पटलावर आपल्या या भागाचा नावलौकिक त्या ठिकाणी आजही होत असताना ज्या युगपुरुषांनी आपल्यासाठी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करणं, त्यांच्या स्मृती आठवणी बरोबर घेऊन आपण समाजामध्ये गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे आज आपण सर्व मंडळी आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्याच माध्यमातून आपल्या
पतंजलीच्या माध्यमातून एक चांगलं कार्य या ठिकाणी स्वदेशी वस्तू वापरून परदेशी वस्तूंना या ठिकाणी आरा देऊ नये आणि त्या माध्यमातून जनजागृती असेल, त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून योग शिक्षण असेल, आपले सर्व महान मंडळी त्यामध्ये काम करत आहेत आणि त्या माध्यमातून आताच बाबांनी या ठिकाणी आपल्याला संदेश दिला आणि त्या माध्यमातून आपण घोषणा पण दिल्या. खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव, आपल्याला जर स्वाभिमान असेल तर खरोखरच आपल्या स्वदेशी वस्तूंचा वापर करून परदेशी वस्तूंचा वापर न करता आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक चांगलं काम भविष्यात आपण करावं. आपण सर्व मंडळींचं या ठिकाणी सकाळी दर्शन झालं. आपल्या समितीच्या माध्यमातून आपले कुटुंब टाकळकर असतील, ॲडव्होकेट मुकुंदराव ओके असतील, भागवत असतील आणि इतरही सर्व त्यांचे सहकारी मंडळी सातत्यानं या परिसराच्या माध्यमातून या हुतात्मा शिवराम आणि राजगुरूंचं कार्य समाजापर्यंत आपल्या समितीच्या माध्यमातून पोहोचवत आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी आमची मदतीची अपेक्षा लागते, खरं तर तुम्ही सर्व मंडळी ज्येष्ठ आहात, तुमच्या मार्गदर्शनाखालीच माझ्यासारखा कार्यकर्ता भेटलेला आहे. त्यामुळं तुमच्या सूचनांचं पालन करणं, आदर करणं, तालुक्यातील लोकांच्या सूचनांचं पालन करणं, आदर करणं हे माझं कर्तव्य समजून या ठिकाणी भविष्यकाळात काम करणं हा माझा मनोदय आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते हुतात्मा राजगुरू आपल्या खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्रजी गुट्टे पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ते सुद्धा अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुढे जायचं असल्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. थोड्याच वेळामध्ये शासकीय कार्यक्रमाला समारंभाला सुरुवात होईल. आपण त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.